रामकृष्ण हरी. आपण माळकरी पंथ आणि भागवत धर्म याविषयी माहिती घेत आहोत. मागील भागामध्ये आपण बघितले की गळ्यात तुळशीच्या मण्याची माळ धारण करणे हे वारकऱ्यांचे मुख्य बाह्य लक्षण आहे. तसं जर आपण बघितलं तर गळ्यात माळ धारण करणे हे उपासनेच्या साधनेतील एक भाग आहे. अनेक पंथ संप्रदायातील लोक वेगवेगळ्या माळी आपल्या गळ्यात धारण करत असतात. पण काही संप्रदायातील लोक जपापुरत्याच त्या माळी आपल्या जवळ ठेवतात आणि आवडली तर गळ्यात घालतात, नाही तर ते बाजूला ठेवू शकतात. काही संप्रदायामध्ये अनेक प्रकारच्या माळी गळ्यात घालतात, पण झोपेच्या टायमाला कदाचित त्यातील काही माळी ते बाजूलाही काढून ठेवू शकतात. असे अनेक वेगवेगळे नियम दिसतात. पण वारकरी संप्रदायामध्ये मात्र तुळशीच्या मण्याची जी माळ आहे त्याविषयी एकच नियम आहे. तो म्हणजे एकदा ती गळ्यात घातली की ती परत काढायची नसते. ती त्या वारकऱ्याबरोबरच जाते. अर्थात ज्यावेळेस वारकरी आपला हा देह सोडतो त्यावेळेस त्याच्यासोबत ती माळ जाते, पण तोपर्यंत तो ती माळ काढत नसतो. यदा कदाचित ती माळ तुटली तर ती परत ओवून गाठून घेतल्याशिवाय आणि गळ्यात घातल्याशिवाय वारकरी अन्न ग्रहण करत नाही. एवढे महत्त्व आपल्या वारकरी संप्रदायात माळीला आहे आणि त्यामुळेच गळ्यात तुळशीची माळ धारण करणे हे आपले मुख्य बाह्य लक्षण आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.